तर हॅलो गाईज, नमस्कार सर्वांना. मी रिद्धी धुमाळ माझ्या यूट्यूबची जर्नी चालू करते. तुम्ही मला इन्स्टाला तर बघितलंच असेल. सो आता मी यूट्यूबला सुद्धा आली आहे. मी खूप खुश आहे कारण की मला खूप दिवस यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे होते आणि फायनली मला मुहूर्त भेटला. सो आज मी जाणार आहे माझ्या गावातल्या देवळांमध्ये. पहिली स्टार्टिंग म्हटलं देवळापासूनच करूयात. सो आम्ही आज जाणार आहे आमच्या गावातल्या देवळांमध्ये. सो माझ्यासोबत येणार आहे दीदी, म्हणजे सिद्धी धुमाळ, तुम्हाला माहितीच असेल ती. आणि ही आहे आमची छोटी जी कुरकुरा खाते. तिला खाऊ खूप आवडतं. सो ते राहून द्या सगळं आणि आपण आता जाऊया. चला. माझी बहीण मला ट्रोल करते की मी तिचा ड्रेस घातला. सो ती अशी तोंड पाकडं करू नये. बघा 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 बघा. सो कसा वाटला हा ड्रेस? खरं तर म्हणूच आहे जो की मी ढापून घेऊन आली. हां, आम्ही तिघंही एकमेकांचे ड्रेस घालतो. तिचे ड्रेस आम्ही ढापतो. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या वाडीतलं पहिलं मंदिर. तर चला दर्शन घेऊ. श्री काळंबा देवी. बघू शकता किती शांतता इकडे. भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रवणे परंतु न बोलवे काही. तर हा आहे आमच्या देवळातला बाहेरचा परिसर. तर हा आहे आपट्याचं झाड, ज्याचा दसऱ्यातून खूप उपयोग होतं. सगळी सोनं म्हणून लुटतात या झाडाची पानं. सो आता आपण चाललो आहे दुसऱ्या देवळात. हा आहे आमचा रस्ता, खूप मोठा रस्ता आहे. तर आपण आता चाललो आहे सतीश काकाच्या दुकानात. आमच्या गावातलं छोटं डीमार्ट म्हणू शकता याला. आणि हे आहेत आमचे सतीश काका. हा त्यांचं दुकान आहे. तुम्ही बघू शकता सगळं सामान आहे. आणि आमच्या रियाला इकडे यायला खूप जास्त आवडतं. खूप म्हणजे खूप जास्त. नुसतं कारण की काका तिला खूप खाऊ देतात म्हणून ती इथे नाही, मला सतीश काकाकडे जायचं आहे. सो ती येते दिवसातून 4-5 वेळा. तर त्यांच्याकडे आता भाजी आल्यात. खूप छान छान हिरवी ताजी भाजी येते त्यांच्याकडे, जी खूप कमी दरात भेटते. कुठली भाजी आहे ही काका? मुळ्याची आहे. मुळं कुठे गेली? तर ही आहेत मुळं. का बाय. रिया अजून 4 फेऱ्या मारेल. आमचं स्टँड, जिकडे बस थांबतात. आणि याला आम्ही बोलतो दस्तुरी. हां, तर याला आम्ही बोलतो दस्तुरी. आणि हा आहे मुंबई गोवा हायवे. सो फायनली वी आर हिअर. तुम्ही बघू शकता आपण पोचलो आहे. खूप साऱ्या काय म्हणतात दीदी, खूप सारे कष्ट घेऊन आम्ही पोचलो नाही आहे. खूप जास्त ऊन लागते. आम्ही उन्हातून खूप जास्त ऊन लागतंय. तर हे आहे सर्दीमधलं ऊन. हिला सर्दी होत्या, मला सर्दी नाही होत. तसं सर्दी मी स्ट्रॉंग आहे. ते खूप जास्त म्हणतात टाकतं. डॉक्टरबाई बोलतायत. ह्या डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नाही आहे, मी डॉक्टरच आहे. हे सर्व मला डॉक्टर बोलतात. मी डॉक्टर नाही, मी कोण नाही. तर हिचं प्रोफेशन रिव्हील नाही करणार आहे. काय माहिती कधी करेल बस. सो फायनली आपण पोचलो आहे. तर हा आहे सुंदर परिसर देवळाच्या बाहेरचा. खूप भारी केलंय. खूप छान अशी झाडं लावली आहेत आणि खूप छान परिसर केलाय. आणि हा आहे आमचा देऊळ. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथी अंबे
आमच्या गावची देवी आहे श्री गाळंबा देवी. जय देवी हे आमचं सर्वात मोठं देऊळ आहे. तर हे खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. खूप छान छान असं कलाकृती केलेल्या आहेत असं म्हणू शकता. इथे 2 देवी आहेत. हे आहेत आपले गणपती बाप्पा. तर तुम्ही बघितलाच असेल या देवळातला आतला परिसर खूप भारी वाटतो. खूप प्रसन्न वाटतं या देवळात येऊन. ही झाडं खूप छान असं त्यांना ठेवलेलं आहे. चांगलं त्यांना काय म्हणतात ते, त्यांची निगराणी खूप घेतात. ही झाडं इथे गुलाब पण आहेत. हे बघू शकता तुम्ही, छोटे 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 गुलाब आहेत तिथे. आणि हे लाल गुलाब आहे. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे घेऊन. आता आम्ही चाललो आहे घरी राशन आणायला. हां, राशन आणायला चाललो आहे आम्ही. मम्मी बोलली की येता येतं राशन घेऊनच या. राशन नाही, रेशन. आमच्या इथे गावी आम्ही रेशन बोलतो रेशन आणि बोलतो. दुकानाला म्हणतो रेशनिंगचं दुकान. रेशनिंगचं दुकान. रेशन. मम्मी बोलली आता जाता येतं रेशन घेऊन ये. तो चला आम्ही चाललो आहे आणि रेशन. तुम्ही बघू शकता मी केस पण टाय केली आहे. आणि मी आता वडापाव खातात जातो. तर तुम्ही बघूच शकता मी पुन्हा आली आहे. माझा लुक मी चेंज केला आहे पूर्ण. आधी मी ब्ल्यू फ्रॉक घातलेला आणि आता मी पिंक बनली एक मंदिर दाखवलं आहे मला. अधिष्ठीचं मंदिर दाखवायचं होतं पण काही कारणांमुळे मला मुंबईला जावं लागतं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो मंदिर मी नक्कीच दाखवेन.